नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्याचं बजेट अधिवेशन सुरू झालंय. पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी गोंधळ घातला. विरोधकांची मागणी होती की गेल्या 3 वर्षापासून राज्यात दुष्काळ होता. ज्या गावांमध्ये आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे त्या गावांमधल्या शेतकऱ्यांना तरी तुम्ही कर्जमाफी द्या. सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चालढकल करतंय का? सरकार भक्कम झालंय. होय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेसमोर माघार घेतली. मुंबई शिवसेनेचाच महापौर होईल हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितल्यामुळं सरकार तरलं. आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला कुठलाही धोका नाही. शिवसेनेचे 12ही मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात सही सलामत राहणार आहेत. सरकार भक्कम झालं असेल तर मग राज्याचं हे बजेट अधिवेशन नीट पार पडेल अशी अपेक्षा आहे. पण विरोधकांच्या मनात काही वेगळं आहे का? जनतेचे प्रश्न मार्गी लावायचे असेल तर विरोधकांना आक्रमक व्हावं लागेल. सर्वात मोठा प्रश्न आहे तो शेतकऱ्यांचा. नोटबंदीनंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला हवा तसा भाव मिळालेला नाही. सरकारी हमी भावापेक्षाही कवडी मोल भावानं, कमी भावानं शेतकऱ्यांना माल हा खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागला. सरकार बघ्याची भूमिका घेत होतं. असे अनेक प्रश्न आहेत ज्यावर विरोधकांनी सरकारला जाब विचारला पाहिजे असं जनतेला वाटतंय. जनतेचेही अनेक प्रश्न आहेत, केवळ शेतकऱ्यांचेच नाही तर जनतेचे असे अनेक प्रश्न आहेत जे अजून मार्गी लागायचे आहेत. या सर्व प्रश्नांना या बजेट अधिवेशनात न्याय मिळेल का, यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. राज्याच्या बजेट अधिवेशनात जनतेचे प्रश्न मार्गी लागतील का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत. मुद्दा क्रमांक 1, निवडणुकांनंतर अधिवेशन काळात देवेंद्र फडणवीस सरकार अधिक भक्कम होईल का? मुद्दा क्रमांक 2, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर राज्य सरकार चालढकल करतंय का? मुद्दा क्रमांक 3, सरकार विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा समन्वय शेवटपर्यंत टिकून राहील का? शेवटचा जो मुद्दा आहे विरोधकांच्या समन्वयाचा तो खूप महत्त्वाचा आहे. कारण सरकारकडे संख्याबळ आहे. भाजपला आता शिवसेनेची पूर्ण साथ आहे. अशा वेळी सरकार हवं तसं फ्लोअर मॅनेजमेंट करून घेतं. ते फ्लोअर मॅनेजमेंट कसं करायचं असतं हे सरकार नवखं असलं तरी आता त्यांना नीट कळलेलं आहे. त्यामुळं विरोधकांचा कस लागतो. शेवटपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये समन्वय दिसत नाही. तो सुरुवातीला दिसलाय, ही जमेची बाजू आहे, पण तो शेवटपर्यंत टिकून राहील का हा कळीचा मुद्दा आहे. आपल्या आजच्या सवालमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आहेत राष्ट्रवादीचे आमदार जयदेव गायकवाड. आपल्यासोबत काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे आहेत. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्ता आमदार डॉक्टर नीलम गोरे आहेत. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आणि आमदार प्रवीण दरेकरसुद्धा असणार आहेत. मी सुरुवात करतोय नीलम गोरे यांच्यापासून. डॉक्टर नीलम गोरे, तुम्हाला प्रश्न यासाठी आधी विचारायचा आहे की आता सगळं आलबेल झालेलं आहे. सरकारला तुम्ही पाठिंबा दिला आहे, तो पाठिंबा काढणार नाही हे शिवसेनेनं जाहीर केलेलं आहे. शिवसेनेचे 12ही मंत्री आता देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहणार आहेत. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मुंबईत हा शिवसेनेचाच महापौर असणार आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेवरचा शिवसेनेचा भगवा खाली येणार नाही आहे. त्यामुळं आता तुमची म्हणजे शिवसेनेची भक्कम साथ लाभल्यामुळं देवेंद्र फडणवीस सरकारसुद्धा भक्कम झालंय का? नाही, मुळामध्ये असं आहे की आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि उमेदवार उभा केला नाही भारतीय जनता पक्षाने. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलचं एक पाऊल पुढे टाकलं. त्याबद्दल आम्ही अर्थातच त्यांचे आभार मानतो. त्यांनी मोठं पाऊल उचललेलं आहे. परंतु तुम्हाला कल्पना आहे की ज्या परिस्थितीमध्ये आणि ज्या विषयांवरती आमचे जे मतभेद आहेत त्याच्यात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय आहे आणि दुसरा महत्त्वाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना किंवा समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना काही ठिकाणी जिथे जे विस्थापनाच्या बद्दलची त्यांची आव्हानं आहेत त्याच्याबद्दलसुद्धा शेतकऱ्यांचं समाधान झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. अर्थात नोटीस पिरियड अजून संपलेला नाही आहे, परंतु एक गोष्ट खरी आहे की ज्या प्रकारने एक प्रचंड असं एक संघर्षात्मक वातावरण झालं होतं
आणि मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये आज पारदर्शकतेचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे, परंतु त्यामध्ये पारदर्शकतेच्या टर्म्स ऑफ रेफरन्स काय स्वरूपाच्या मुद्दे त्याच्यात असणार आहेत आणि कुठले मुद्दे नव्हते याच्यावरती बराच अजून डिबेट किंवा चर्चा आम्हालासुद्धा या अधिवेशनामध्ये अपेक्षित आहे. सरकारच्या संदर्भात आम्ही काही अविश्वास ठराव किंवा असं आधीही बोललोच नव्हतो, परंतु एक मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे आज तुमच्या माहितीसाठी की आम्ही जरी सरकारमध्ये आहोत तरी कुठल्याही अयोग्य गोष्टीला आम्ही समर्थन देणार नाही. आणि ते म्हणजे जवानांच्या संदर्भामध्ये प्रशांत परिचारक यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यावरती ज्यावेळेला विरोधी पक्षनेत्यांनी भूमिका मांडली तर त्यावेळेला मी सभागृहामध्ये ठणकावून बोललेली आहे आणि मी म्हटलेलं आहे की देशाची प्रतिष्ठा, जवानांची प्रतिष्ठा, महिलांचा सन्मान या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि कोणीही विधान परिषदेच्या आमदारांनी किंवा कोणीही लोकप्रतिनिधी किंवा सामान्य माणूस यांनी अशा पद्धतीने जवानांच्याबद्दल अपमानास्पद विधान करणं हे पण अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्याच्यावरती जे काय होईल ती अधिकाधिक शिक्षा अशा व्यक्तींना व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे आशिष माझा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की आम्ही कधीच याच्यापूर्वीसुद्धा कुठे सत्तेमध्ये गेलो म्हणजे गहाण टाकली आमची बुद्धी असं आम्ही केलेलं नाही आहे. आणि आताच्या काळामध्ये आम्हाला केवळ राजकीय त्याच्यामधून वितंडवाद करायचा नसला तरीसुद्धा आजच्या घडीला मला असं वाटतं की केवळ एका महानगरपालिकेपुरते हे मतभेद नव्हते आणि मतैक्य जे आहे ते फक्त सत्तेपुरतं नाही आहे. ज्या मुद्द्यांच्यावरती काम अपेक्षित आहे, आज राज्यपालांच्या अभिभाषणात जे मुद्दे आलेले आहेत मग त्याच्यामध्ये बघा मुंबईमधल्या 2 ठिकाणच्या BDD चाळींचा विकास त्यांनी म्हटलेला आहे, पण अन्यत्र ज्या 4 BDD चाळी आहेत, वरळी आहे, नायगाव आहे, याच्या BDD चाळीच्या विकासाबद्दल काय म्हटलेलं आहे हासासारखे मुद्दे येतात. पीक विम्याच्या संदर्भातले अंमलबजावणीचे अनेक मुद्दे आहेत कारण विमा कंपन्या टर्म्स ऑफ रेफरन्स बदलतात आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की नोटबंदीचा जो काही फटका बसला शेतकऱ्यांना त्याच्या पार्श्वभूमीवरती बँकांकडून कसा दिलासा शेतकऱ्याला मिळणार आहे या सगळ्यावरती आमचे मुद्दे असणारच आहेत. आम्ही सरकारमध्ये आहोत परंतु शेवटी अधिवेशनं कोणासाठी आहेत? लोकांसाठी आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे की आज सरकारचा आत्मविश्वास वाढलेला आहे कारण शिवसेना जी आहे ती शिवसेना बरोबर आहे आणि त्याच्यामुळे अधिवेशनातलं सगळं जे त्याचा तोल होता तो तोल सावरला गेला याच्यात काही शंका नाही. ठीक आहे, तोल सावरला गेलेला आहे. शरद रणपिसे, शिवसेना किंवा निलमताई गोरे म्हणतायत की अधिवेशनाचा तोल सावरला गेला. तो कशामुळं? तर शिवसेनेनं आता सरकारला भक्कम पाठिंबा देऊ केलेला आहे. मग याच्यासाठी का केला होता अट्टहास या दोघांनी असा प्रश्न आता जनता विचारते. नाही, एक तर निलमताई गोरे या ज्येष्ठ सदस्य आहेत, त्या अतिशय व्यवस्थित मोजून मापून बोलतात. त्यांनी एक शब्द जो वापरलेला आहे तो म्हणजे नोटीस पिरियड काय अजून संपलेला नाही, त्याच्यावरच सरकार किती भक्कम आहे याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. आणि त्यांनी अनेक मुद्द्यांचा या ठिकाणी उल्लेख केला. या अधिवेशनामध्ये आज आम्ही प्रामुख्यानं माननीय राज्यपाल साहेब बोलत असताना आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे हा मुद्दा आम्ही आग्रही लावून धरला. मी आशिषजी आपल्याला सांगू इच्छितो, मी आज माझ्याबरोबर भारतीय जनता पक्षाचा हा जो जाहीरनामा आहे उत्तर प्रदेशचा तो मी मुद्दा मांडलेला आहे आणि या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की शेतकऱ्यांचं आम्ही संपूर्ण कर्ज माफ करू. हे बघा, ह्या जाहीरनाम्याचं पान क्रमांक 1, किसानों को आर्थिक मदद, सभी लघु एवं सीमांत किसानों का फसली ऋण माफ किया जाएगा. म्हणजे भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना सांगते की आम्ही तुमचं कर्ज माफ करू, पीक कर्ज सगळं माफ करू. सगळं. हे बघा ना, किसानों का फसली ऋण म्हणजे शेतकऱ्यांचं धान्य येण्यासाठी आवश्यक असणारं जे जे काय ऋण आहे, म्हणजे आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आम्ही जे म्हणत होतो तुम्ही शेतकऱ्यांचा 7/12 एकदा कोरा करा, मग त्यांना कर्ज घेता येईल आणि कर्जमुक्तीतून ते मुक्त होतील. आज अशी परिस्थिती आहे, कर्ज घेतलं त्याच्यावर व्याज, त्याच्यावर हप्ते, पुन्हा कर्ज कोणत्या बँका देत नाहीत. आणि म्हणून आमचा मुद्दा हाच आहे की तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये ही घोषणा करता आणि स्वतः पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आजही ती व्हिडिओ क्लिप सगळीकडे फिरते की मी सत्तेवर आल्याबरोबर
पहिल्या दिवशी शेतकऱ्यांचं देशातल्या सगळ्यांचं कर्ज माफ करेल. आता हे त्यांनी दिलेलं अभिवचन आज हे ते पाळत नाही. मग हे सरकार काय म्हणायचं, ह्याला दुतोंडी म्हणायचं का केवळ सत्तेसाठी आता त्यांनी लालून चांगण केलेलं आहे, शिवसेनेला पाठिंबा एक प्रकारे दिलेला आहे, ते काही खरा मनापासून दिलेला नाही. त्यांनी जे काही निवडणुकीमध्ये प्रचार केला आणि ज्या पद्धतीने ते ठाकरे कुटुंबियांच्याबद्दल बोलले, इतक्या खालच्या थराला जाऊन आम्हीसुद्धा कधी बोलत नाही, वैयक्तिक बोलत नाही. ईडीच्या चौकशीबद्दल बोलणं गेलं हे योग्य नाही. आणि म्हणून मला असं वाटतं हे सरकार काही स्थिर नाही, हे सरकार कधीही अस्थिर होऊ शकतं. आम्ही आणि राष्ट्रवादींनी त्यासाठी काही करण्याची गरज नाही. त्यांचे सहकारी पक्ष आणि ते ठरवतील. आणि म्हणून मला असं वाटतं की हा प्रश्न आम्ही अनेक प्रश्नाची चर्चा आपण करणार आहोत, नंतर पुढच्या प्रश्नावर मी आपल्याशी बोलेन. पण शेतकऱ्यांचं हे जे कर्ज आहे, हा जो जाहीरनामा आहे तो सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी मान्य करावा आणि त्यांनी घोषणा करावी उद्या. मग परिचारकांच्या विषयावर मी नंतरच्या याच्यामध्ये. जयदेव डोळे, प्रश्न तोच आहे ना की राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय? अधिवेशन आलं की राष्ट्रवादीचे नेते सभागृहामध्ये प्रबोधनाच्या भूमिकेत जातात. सरकारचं प्रबोधन करण्याची एकही संधी तुमचे ज्येष्ठ नेते ना विधानसभेत सोडतात ना विधान परिषदेमध्ये सोडतात. म्हणजे विषयाला तोंड फोडतात, पण सगळं काही प्रबोधनात्मक असतं, संभाव्य धोके सांगणारी भाषणं असतात. या मानसिकतेतून राष्ट्रवादी कधी बाहेर येईल? आणखीन काय व्हायचं राहिलं राष्ट्रवादीचं पानिपत, की राष्ट्रवादी अजूनही सुधरत नाही आहे, सरकारला पाठिंबा देण्याच्या, छुपा पाठिंबा देण्याच्याच तयारीत आहे? नाही, अशा प्रकारे काय असेल असं मला स्वतःला वाटत नाही. आता तरी वाटत नाही. गोष्ट खरी आहे की राजकारणामध्ये चढ उतार असतात. जे काही अलीकडच्या काळामध्ये जे काही राजकारण झालं त्याच्यामध्ये तुम्ही आता रणपिसे साहेब वगैरे जी चर्चा केली, हे सरकार वाचलं आहे कसं बसं असं मला असं वाटतं. आणि शिवसेनेच्या नेत्यांशी त्यांनी ज्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलं आहे त्यावरून खरं म्हणजे सरकार किती काळजीत होतं, किती टेन्समध्ये होतं. आणि शिवसेना देखील ज्या पद्धतीने चालली होती त्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटतं की एक सरेंडर झालेलं सरकार आहे. त्यांनी ही जी मॅच आहे असं जर आपण म्हटलं तर ही ड्रॉ होणारी मॅच आहे. ही जिंकण्यासाठी हे सरकार काही कारभार करतं असं मला वाटत नाही. टोलवाटोली करणे हे तर आपल्याला माहीत आहे, फडणवीस सरकारचा हातखंड आहे की मॅच कशी वाचवत न्यायची, कशी टोलवाटोली करायची, कशा ते शेवटच्या वेळेपर्यंत टिकून राहायचं. हे टिकून राहणारं सरकार असं म्हण. फार पॉझिटिव्हली काही क्वालिटेटिव्ह चेंज, काहीतरी गुणात्मक अशा सरकारचा कारभार आहे असं मला स्वतःला वाटत आहे. कारण आपण मुख्यमंत्री दावा करतात पारदर्शकतेचा. पारदर्शकता हे शब्द खेळ जे आहेत, खरं म्हणजे आता यांची पारदर्शकता आपण जर पाहिले की या राष्ट्रवादीने पुढाकार घेऊन झालेल्या म्हणजे सरकार सत्तेवर आल्यानंतर 6 महिन्याच्या आत यांचे भ्रष्टाचाराच्या किती गोष्टी सांगितल्या, काय केलं त्यांनी त्याच्यावर एक क्लीन चिट देऊन टाकली आणि तुमची तोंडं बंद केली. सरकारच्या हातामध्ये असलेला जो काही कायदा आहे त्याचा म्हणजे अशा प्रकारचा दुरुपयोग केला. आणि त्यावेळेला आमच्या धनंजय मुंडेने ज्या पद्धतीने सभागृहामध्ये आरोप केले त्याच्यावर खरं म्हणजे चौकशा व्हायला पाहिजे होत्या. सरकारचे डेअरिंग किंवा त्यांचं धैर्य झालं नाही, त्याच्यावर चौकशा लावून त्याच्यावर खऱ्या अर्थाने निपक्षपातीपणे लोकांच्या पुढे सत्य यायला पाहिजे. कारवाई केली ना, त्यांचा राजीनामा घेतला. एक कारवाई झाली, परंतु आम्ही किती कारवाई म्हणजे किती मागितल्या होत्या, त्यातली एक कारवाई झाली. कारण ती प्रथमदर्शनी प्रायमा फेसी ज्याला म्हणतात अशा प्रकारचे ते पुरावे असल्यामुळे त्याच्यामध्ये पळवाट नव्हती. परंतु जे काही आरोप बाकीच्या ज्या चिक्की घोटाळ्यावर त्या निमित्ताने जे आले त्याच्यावर या सरकारने काय केलं. आणि म्हणून हे सरकार पारदर्शी आहे वगैरे म्हणतं आहे की मला स्वतःला आम्हाला तर आरपार दिसतं आहे की मुळामध्ये यांचा जो कारभार आहे तर जर तुम्ही साध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल जर विचार केला तर आज कांद्याचे भाव किती गडगडले आहेत. शेतकरी उद्या कुणी आत्महत्या केली तर त्याच्याबद्दल कुणाला आश्चर्य वाटायचं कारण नाही. परवा अतिशय करून कहाण्या शेतकरी सांगत होते की एवढ्या कष्टाने उत्पादन केलेला कांदा आज फेकून द्यायची पाळी आलेली आहे. ज्या तुरीचे भाव आपण पाहतो की आकाशाला भिडलेले, गेल्या गरीब माणसाला भातावर वरण टाकू शकणार अशा प्रकारचे तुरीचे भाव. परंतु आज आपण पाहतो तुरीचं पीक भरघोस आलेलं आहे, परंतु त्या तुरीचं खरेदी देखील सरकार करू शकत नाही. म्हणजे यांच्या ज्या गप्पा होत्या पूर्वीच्या पारदर्शी असणं म्हणजे काय तर पूर्वीच्या तुम्ही गप्पा मारल्या की आमच्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांना भाव देत नव्हतो,
म्हणून शेतकरी तक्रारी करत होते किंवा हे फार मोठ्या प्रकारे आक्रोश करत होते त्या संदर्भात. मला सांगा की शेतीच्या कोणत्या मालाला त्यांना त्यांच्या उत्पादनाचा खर्च देऊन 50% जो नफा देण्याचं आश्वासन यांनी दिलं होतं स्वामीनाथन समितीच्या निमित्ताने. अशा प्रकारे यांनी काही केलेलं कुठं दिसत नाही. गेले 2-2.5 वर्ष होत आलेली आहे की यांनी काही गुणात्मक बदल दाखवला आहे. आम्ही साधं कशाला आज इथे नीलमताई गोरेंचा यांच्या सरकारच्या काळामध्ये एका आमदाराला खुनाच्या धमक्या याव्या त्याच्यापेक्षा किती वाईट परिस्थिती सांगा. त्या मुद्द्यावर तर आपण कायदा व सुव्यवस्थेचा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा बोलणारच आहोत. पण मी थेट जातोय प्रवीण दरेकर यांच्याकडे फोन लाईनवरनं. प्रवीण दरेकर, तुम्ही ऐकलंत, सरकार वाचलंय, सरकार तरतंय, पण हे सरकार काही पुढं जाणारं सरकार नाही आहे. हे सरकार शेवटपर्यंत केवळ टिकून खेळणारच आहे, मॅच ड्रॉ करणारच आहे, अशी टीका होते. नाही, खरं म्हणजे हे सरकार दीर्घकालीन उपाययोजना करणारे सरकार आहे. केवळ आपल्या इगो अहंकारापेक्षा राज्यातील जनतेने जो कौल दिलेला आहे त्याप्रमाणे या राज्याचं हित जपणारे असे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि केवळ त्याचमुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये 2-4 जागा जास्त असल्यानं जो मुंबईकरांचा कौल आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वितुष्ट न येता त्या ठिकाणी शिवसेनेला महापौर आणि इतर समित्यांमध्ये त्या ठिकाणी मुभा देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समर्थन देण्याचं त्या ठिकाणी भूमिका घेतली. याचा अर्थ आशिष असा आहे की त्या ठिकाणी राज्याच्या जनतेनं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून गेली वर्षानुवर्ष जे विषय प्रलंबित आहेत, मग शेतकऱ्यांचे असतील, कामगारांचे असतील, सिंचनाच्या संदर्भात असतील किंवा शहरांच्या संदर्भातले विकासाचे मुद्दे असतील, हे सर्व मुद्दे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मार्गी लावणं हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या पुढे आज मोठं आव्हान आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे महापौराचा प्रतिष्ठेचा प्रश्न करण्यापेक्षा जे सत्तेमध्ये आपले सहकारी आहेत त्या सहकार्यांना विश्वासात घेऊन बरोबर घेऊन या राज्याचा गाडा आखायचा आहे अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्र्यांची अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी दिसते. प्रवीण गायकवाड, प्रवीण दरेकर ऐका, एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि ते प्रश्न अगदी साधा आहे. अधिवेशनाच्या 2 दिवस आधी किंवा चहापानाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसमोर सपशेल माघार का घेतली या प्रश्नाचं उत्तर राज्याच्या जनतेला हवं आहे. अशी भीती वाटत होती का की पहिल्या दुसऱ्या दिवशीच अविश्वास ठराव काँग्रेस राष्ट्रवादीकडून येईल आणि त्याला शिवसेनेचा पाठिंबा मिळेल किंवा एखादं फायनान्स बिल आहे त्यावरती सरकारची कोंडी होऊ शकेल आणि अशी कुठलीही गडबड होऊ नये, खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेसमोर भाजपनं नांगी टाकली? नाही, असा प्रश्न हे आपल्या नजरेतनं नांगी टाकणं वगैरे हा विषय होऊ शकतो. परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे परवाच्या प्रेस कॉन्फरन्सच्या अगोदर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अत्यंत आत्मविश्वासानं ठामपणे त्या ठिकाणी सांगितलंय की सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. परंतु ते जरी खरं असलं तरी त्या ठिकाणी गेली वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाचा शिवसेना हा मित्र पक्ष आहे. राजकारणामध्ये मतभेद मतांतर होऊ शकतात. मग इतर काँग्रेस राष्ट्रवादी या गोष्टीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचं राजकारण करू पाहत असेल तर जो नैसर्गिक मित्र आहे त्याबरोबर त्या ठिकाणी चांगली सलोख्याची भूमिका घेतली तर मला वाटतं आशिषजी त्याचं आपण स्वागत करायला त्या ठिकाणी पाहिजे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी नांगी टाकली, सपशेल माघार घेतली यापेक्षा राज्यातील जनतेसाठी त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पक्षाने एकत्रितपणे या अधिवेशनाच्या माध्यमातून किंवा सरकार म्हणून काम करावं अशा प्रकारची भूमिका घेणं हे आज राज्यातल्या जनतेला अपेक्षित आहे. ठीक आहे. डॉक्टर नीलम गोरे, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे आहेत आपल्यासोबत. नीलमताई, तुम्ही ऐकलं की प्रवीण दरेकर काय म्हणालेले आहेत. आता असं म्हणायचं का की शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे हे खिशातच जिरले आणि आता जनतेच्या भल्यासाठी शिवसेना पुन्हा भाजपबरोबर एकत्र आली, मग जे 25 वर्ष आम्ही युतीत सडलो त्या विधानाला काय अर्थ राहिला? नाही आशिष, मला काय वाटतं, मी मध्यंतरी दुसऱ्या एका वाहिनीवरती बोलत असताना पण हेच सांगितलं होतं की
तुम्ही जे आहात ना आमचे वाहिन्यांमधले स्नेही, ते एकदम फास्ट आहात, म्हणजे एकदम सुपरफास्ट बुलेट ट्रेनसारखे धाड 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 पुढे शेवटपर्यंत जाऊन पोचताय. पण आमचं जे राजकारण आहे ते बरंचसं, आजचा सामनाचा अग्रलेख तुम्ही वाचलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही असं काय आमची कुजवत भूमिका, कुजवत करायचं आहे ते का? आमची ज्या विषयावरती आमचे रिझर्वेशन्स आहेत. प्रश्न काय आहे की ज्या प्रकारनी आता हे पहा, ज्यांचं बहुमत झालेलं असतं ना त्यांची जबाबदारी असते, मुंबई महानगरपालिका असो ठाणे महानगरपालिका असो, ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे किंवा ज्यांनी पाठिंबा दिला नाही, पण त्या प्रत्येक नगरसेवक ज्याला ज्याला लोकांनी निवडून दिले आहे त्या प्रत्येकाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीच आम्हाला मोठा पक्ष म्हणून मॅन्डेट मिळालेला आहे, लोकांचा जनादेश मिळालेला आहे. आता त्याच्यामध्ये पारदर्शकतेचा वगैरे जो विषय आहे त्यात पारदर्शकतेच्या काय आम्ही विरोधात असण्याचा प्रश्नच नाही आहे. इनफॅक्ट गुड गव्हर्नन्स, सुप्रशासनासाठी पारदर्शकता म्हणजे काय, तर उत्तरदायित्व. पारदर्शकता म्हणजे वेळोवेळी लोकांना माहिती देणं, त्याची घटना काय घडत आहेत ते. पारदर्शकता याचा अर्थ चांगल्या पद्धतीचे हिशोब ठेवणं. त्यामुळे पारदर्शकतेच्या व्याख्या आपण जर का पाहिल्या, आता आज आशिष मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे, इथे शरद रणपिसे आहेत, जयदेव गायकवाड आहे, दोघेजणं. पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या कुठल्याही महानगरपालिकांमध्ये स्टँडिंग कमिटीच्या मध्ये पत्रकार नसतात, पण मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये पत्रकारांसमोर सगळी चर्चा होत असते. मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त जे काही शेरे मारतात तर ते शेरे ऑनलाईन दिसतात. जसे शेरे आज आम्हाला पुण्याला स्मार्ट सिटीच्या वेळेला किती त्रास झाला या विषयामध्ये दोघंही जाणतात, की साधं म्हणजे काय चाललं आहे स्मार्ट सिटीच्या निमित्ताने हेच आम्हाला कळत नव्हतं. कितीतरी संघर्ष करायला लागला सर्व लोकांना त्या ठिकाणी. त्यामुळे माझं याच्यात म्हणणं असं आहे की या सगळ्याबद्दल प्रवीण दरेकरांनी जे मांडलं ते त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली, आणि शिवसेना नैसर्गिक मित्र पक्ष आहे असं ते म्हणत आहेत. म्हणून तर आम्ही त्यांना विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे होते त्याच्यानंतर पाठिंबा दिलेला आहे. पण आता खरा मुद्दा असा आहे, हे अधिवेशन कशासाठी आहे हे पहा. काय माहिती आहे, हे आता आलं आहे त्याच्यामध्ये राजीनाम्याचं काय होणार काय नाही, आता याबद्दल मी बोलणं योग्य नाही, कारण तो विषयच माननीय उद्धव साहेबांच्या अखत्यारीतला आहे. दुसरं, सगळे मंत्री आशिष तुझे वैयक्तिक मित्र आहेत, आमचे जसे स्नेही आहेत, आमचे जसे नेते आहेत तसे, त्याच्यावर आम्ही काय बोलणं योग्य होणार नाही. पण मला बघ, काल रात्री इंदापूरहून रूपनवर नावाच्या बाईंचा फोन आला होता. 3 मुली त्या गायब आहेत, त्यातल्या 2 मुली सापडल्यात, 1 मुलगी इंदोरला गेलेली आहे, ती अजूनही सापडलेली नाही आहे. दुसरीकडे कितीतरी गावांमधून फोन करतायत लोक. आता माझ्या धमकीच्याबद्दल जयदेवरावांनी उल्लेख केला इथे बोलत असताना, मलाच नव्हे अजून 7-8 महिला आमदारांना याच माणसाने धमक्या दिलेल्या आहेत. प्रश्न खरा काय आहे, तो पकडला गेला असला तरी बरोबर अधिवेशनाच्या आधी 8-10 दिवस 21ला प्रचार संपल्या या व्यक्तीला असं वाटतं की आपण एकाच आशयाचे मेसेज या महिला आमदारांना करावेत, आणि डायरेक्टली त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की गोळी घालून तुम्हाला मारून टाकू. याचा अर्थ त्याचे कोणीतरी मित्र किंवा कोणतरी असे लोक आहेत की जे त्याला फार मोठं त्याला असं वाटतं कार्य करतोय आपण असं करून. हा जो दबंगपणा किंवा ही जी हिंमत वाढते हे खरोखर खूप चिंतेची गोष्ट. फक्त आमच्यावर धमकी आली म्हणून नाही आहे, आज प्रत्येक ठिकाणी लोक त्रस्त झालेले आपल्याला दिसत आहेत. आता आमच्या घटनेमध्ये तर देवेंद्र भारती आहेत, मुंबईचे पोलीस आयुक्त, रश्मी शुक्ला आहेत पुण्याचे आयुक्त, यांनी विदिन मिनिट्स ताबडतोब त्यांनी त्याच्यामध्ये ॲक्शन घेतली, आरोपीला लवकरात लवकर त्यांनी पकडला. पण आज प्रत्यक्ष लोक जी सामान्य अपेक्षा ठेवून आहेत अनेक ठिकाणी, घरांचे प्रश्न आहेत. आज राज्यपालांच्या भाषणामध्ये उल्लेख आहे, घर बांधणी होणार. खरोखर इंदिरा आवास योजनेत किती लोकांना घरं मिळणार आहेत. तर लोकांचे प्रश्न सोडवणं हे काय म्हणजे आमचे मतभेद काय असले त्याचा अर्थ सरकारने ते प्रश्न सोडवायचे नाही तसं नाही आहे. उलट माझं तर म्हणणं आहे, काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांनी मिळून हे अधिवेशन जे आहे ते सत्कारणी लावायचं, म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठीच आपण सभागृहामध्ये. अगदी बरोबर आहे ताई. जसं मुख्यमंत्री म्हणाले की मुंबईसह सर्वच महापालिकांचा कारभार हा पारदर्शी व्हावा म्हणून 3 सदस्यीय समिती आम्ही नेमतो आहोत. त्यामध्ये ज्येष्ठ सनदी अधिकारी, माजी अधिकारी असतील. मग अशाच पद्धतीनं शिवसेनेचे जे 12 मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये, त्यांनी सुद्धा सरकारचा कारभार हा पारदर्शी व्हावा म्हणून या अधिवेशनात सरकारला ज्या विचारायला नको का, त्यांनी सुद्धा जनतेचे प्रश्न सरकारला विचारावे. कालच जशाच तसे होईल. मग मला असं वाटतं कालच रामदासभाई कदम यांनी माझ्या माहितीप्रमाणे हे प्रश्न कॅबिनेटमध्ये उपस्थित केलेले आहेत. त्याची पत्रकार परिषद महाराष्ट्र 1वरती देखील दाखवली होती.
आज ज्यावेळेला दिसलं की आम्हाला जे टॅब दिलेले आहेत, म्हणजे जे काय संगणकाची छोटी चिमुकली यंत्र छोटी जी दिलेली आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं सुरुवात केल्या केल्या ते इंग्रजीत आहे म्हटल्याबरोबर दिवाकर रावते यांनी त्याच्यावर आक्षेप तयार केला, आक्षेप मांडला तिथे सभागृहामध्ये त्यांनी. त्याच्यामुळे मला काय वाटतं की यामध्ये मंत्री जाब विचारत नसतात. मंत्री त्यांचं जे व्यासपीठ आहे, कॅबिनेट आहे किंवा त्यांची जे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामार्फत ते मांडणार आहेत आणि बाकीचे जे आमदार आहेत विधानसभा आणि परिषदेतले ते त्यांच्या त्यांच्या विषयांमध्ये जाब विचारणं वगैरे हे विरोधी पक्ष करत असतो. पण आम्ही आमची जे मतभिन्नता आहे ती व्यक्त करत असताना तो कारभार कशा पद्धतीने सुधारेल आणि त्यासाठी म्हणून मग ती भूमिका आक्रमकपणे मांडणं हे आम्ही निश्चितपणाने करणार आहोत, त्याच्यात कुठली शंका नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. शिवसेनेनं मुंबई महापालिकेत नगरसेवकांना टॅब वाटले, आता भाजप सरकारनं विधिमंडळातल्या सदस्यांना टॅब वाटलेले आहेत. पुन्हा भाजप शिवसेनेला फॉलो करताय टॅबच्या निमित्तानं, असंच म्हणावंसं लागेल. ब्रेक नंतर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यावरती आपण खास करून प्रश्न विचारणार आहोत, कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सर्व सदस्यांनी जे खास करून ग्रामीण भागातले आहेत ते सरकारला काय जाब विचारतात याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे. नोटबंदीनंतर आज 4 महिन्यांहून अधिक काळ लोटलेला आहे. खरीप मालसुद्धा शेतकऱ्यांचा नीट विकला गेलेला नाही, खाजगी व्यापाऱ्यांनी तो सुद्धा नीट उचललेला नाही, त्यालासुद्धा भाव दिला नाही. सरकारी हमी भावाच्या खाली कवडी मोल भावानं शेतकऱ्याला त्याचा शेतमाल विकावा लागला. रब्बीची आता तूर आलेली आहे, ती तूरसुद्धा APMCच्या गोडाऊनमध्ये पडून आहे, अशी शेतकऱ्याची व्यथा आहे. सरकार म्हणतं आहे आम्ही शेतकऱ्यांना खूप मदत केलेली आहे, पीक विम्याचे पैसे दिलेले आहे, पण शेतकऱ्याचा शेतमाल शेतकऱ्याच्याच घरी पडून असेल, गोडाऊनमध्ये पडून असेल तर सरकारकडे काय उत्तर आहे या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. राज्याच्या बजेट अधिवेशनात जनतेचे प्रश्न मार्गी लागतील का? 80% लोक म्हणतायत नाही, राज्याच्या बजेट अधिवेशनात जनतेचे प्रश्न मार्गी लागणार नाही. जनतेलाही माहिती आहे की सत्ताधारी पक्षांमध्ये साटलोटं झालेलं आहे, सगळं काही आलबेल आहे, त्यामुळे आता सत्ता महत्त्वाची आहे. जनतेचे प्रश्न मार्गी लागले नाहीत तरी सरकारला चालणार आहे. म्हणूनच 80% जनता म्हणते आहे की आमचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. ही खरंच शोकांतिका आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. शरद रणपिसे, पारदर्शकतेचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी काढला आणि पहिल्यांदा असं झालं की मुख्यमंत्रीच पारदर्शकतेचा मुद्दा घेऊन विरोधकांवर आरोप करत होते. गेले 3.5-4 महिने हा निवडणुकांचा काळ झाला. सरकार कुठं होतं तर ते मंत्रालयात होतं आणि मंत्री कुठं होते तर ते प्रचारात होते निवडणुकांच्या. आता सरकारलाही काम करावं लागणार आहे, अधिवेशनाला सामोरं जावं लागतं आहे. अशावेळी जो पारदर्शकतेचा मुद्दा घेऊन लोकांपर्यंत मुख्यमंत्री गेले, त्याच पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर मी आशिषजी आपल्याला सांगू इच्छितो की आता नीलमताईंनी जे सांगितलं ते बरोबर आहे की मुंबई महापालिकेसाठी तुम्ही एक विशिष्ट यंत्रणा उभी करणार, उपलोक आयुक्त येणार, हे ठीक आहे ना, पारदर्शकतेला आम्ही मान्य करू. पण मला या निमित्तानं सन्माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेला आपण पारदर्शकता असं म्हणता, तुमचं सरकार 2014ला ज्या वेळेला आलं त्यावेळेला तुमची पहिली घोषणा ही होती की माझं सरकार भ्रष्टाचारी व्यक्तींची संपत्ती जप्त करण्याचं विधेयक आणेल. प्रत्येक कामकाज सल्लागार समितीमध्ये मी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारतो. गेली 2.5 वर्ष झाली या संदर्भात या शासनानं काही पाऊल टाकलं नाही. मग तुम्ही शिवसेना त्यांच्या ताब्यात मुंबई आहे म्हणून तिथं उपलोकायुक्त आणता आणि आज पारदर्शकता पाहिजे, मग भ्रष्टाचारी व्यक्तींची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार राज्य सरकारला घ्यायचं असं धोरण तुम्ही केलेलं आहे. मग ते विधेयक का आणत नाही? मी आपल्याला आशिषजी सांगू इच्छितो, काल माझी आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली. विरोधी पक्षाने ज्यावेळेला चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांनी मला अशी विनंती केली की तुम्ही स्वतः जाऊन हे मुख्यमंत्र्यांना पत्र द्या. मग मी वर्षास्थानी फोन केला, त्यांची वेळ मिळाली आणि मी गेलो आणि मी तिथं सांगितलं मुख्यमंत्र्यांना की तुम्ही पारदर्शकता हा म्हणताय ना, मी
सन्माननीय मंत्री महोदया पंकजाताईंचं स्टेटमेंट ऐकलं. त्यांनी असं सांगितलं की माझ्याच भागात मी एवढं काम करूनसुद्धा माझा का पराभव झाला मलाच समजत नाही. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्री महोदय, चिक्की घोटाळ्याचा जो प्रश्न धनंजय मुंडे आणि आम्ही जो लावून धरला त्याच्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्मित हास्य केलं. त्या स्मित हास्यात मला होकार जाणवत होता. म्हणून पारदर्शकता ही ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला पहिल्यांदा भाजपने स्वतःकडे बघायचं. आम्ही अनेक उदाहरणं सांगितली. आज खडसेंचा उल्लेख झाला. हायकोर्टानं फडकारलं राज्य सरकारला, योग्य माहिती देत नाही, लवकर तुम्ही ॲफिडेव्हिट करत नाही, ह्या अनेक गोष्टी आहेत. ह्या पण पारदर्शकतेचा आहे. मग नाही, खडसेंच्या बाबतीत झोटिंग कमिटी सखोल चौकशी करते आहे. खडसे झोटिंग कमिटी समोर जाऊन आलेले आहेत, 2-3 वेळा जाऊन आलेले आहेत. जाऊन आले, चौकशी सुरू आहे ना अजून, तरी ती सुद्धा कदाचित मुख्यमंत्र्यांना लांबवायची असेल. मग तेच सांगतोय ना मी. मग कशासाठी लांबवताय, कशासाठी लांबवताय असा प्रश्न निलमताईंनी मी विचारला. मग तिथं पारदर्शकता येत नाही का? पारदर्शकता सगळीकडेच पाहिजे, ट्रान्सपरन्सी सगळीकडेच पाहिजे. काय हरकत आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पारदर्शकता ठेवायला? जर का मला माहीत नाही मुंबईची काय प्रोसिजर आहे, कारण मुंबई महापालिकेचा ॲक्ट हा 1888चा आहे आणि उर्वरित महापालिकांचा ॲक्ट हा 1956चा आहे. त्या कायद्यात काय तरतूद आहे मला माहीत नाही. पण स्टँडिंग कमिटीला जर तिथं पत्रकार बसत असतील तर राज्याच्या कॅबिनेटमध्ये जे काही निर्णय झालेले आहेत तेही वेबसाईटवर टाकायला आणि अधिकाऱ्यांनी काय सह्या केली ती कागदपत्र टाकायला, हा पारदर्शकतेचा मुद्दा सन्माननीय उद्धव ठाकरेंनी उचलला असेल तर तो गैर आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून पारदर्शकचं उत्तर पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना द्यावं लागणार आहे आणि मग त्यानंतर त्याची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. जयदेव डोळे, मागचं अधिवेशन जेव्हा झालं, जयदेव गायकवाड, माफ करा, प्रवीण गायकवाड, प्रवीण दरेकर, जयदेव नाही, गायकवाड, तुम्ही पहिल्यांदा आलात ना, आता यापुढे तसं होणार नाही. जयदेव गायकवाड, प्रश्न असा आहे, मला शरद पवार म्हणू नका, चुकून गडबड आहे. तुमचा आमचा बराच स्नेह आहे त्यामुळे तसं होणार नाही. जयदेव गायकवाड, प्रश्न असा आहे की नोटबंदी नंतर आता हे अधिवेशन खऱ्या अर्थानं होत आहे. मधल्या काळात नोटबंदीनंतर सर्वात जास्त हाल हे ग्रामीण भागात झाले, शेतकऱ्यांचे झाले, त्याचबरोबर जो असंघटित क्षेत्र आहे त्यात जो पिचलेला माणूस आहे त्याचा झाला. तर अशा वेळी या नोटबंदीवरती राज्यात काय परिणाम झाले याची काही माहिती सरकारनं द्यावी. ज्यांचे हाल झालेत त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार काय करणार आहे, किंवा शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला त्या बाबतीत त्यांनी बोनस द्यावा, अशी काही मागणी विरोधकांकडून होणार आहे की नाही, की पुन्हा विरोधकही केवळ आरोप प्रत्यारोपातच हे अधिवेशन काढतील? नाही, आपण म्हणता त्याप्रमाणे मला तरी असं वाटतं की नोटबंदीमुळे जे झालेले जे परिणाम हे लोकांनी भोगलेले आहेत, प्रत्यक्षामध्ये असं वाटलं होतं या निवडणुकीच्या वेळेला की लोक त्याच्याबद्दल विचार करून मतदान करताना त्याबद्दल प्रतिक्रिया देतील. पण आता या सरकारला असं वाटतं की आम्ही नोटबंदी केली तरी देखील बघा आम्हाला किती भरभरून मतं मिळाली, आम्हाला परत सत्तेवर बसवलं. पण मी तुम्हाला सांगतो की शेवटी एक प्रोसेस असते, वेळेत एक टाईम प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसमध्ये सर्वसामान्य जो मतदार आहे त्याला त्याचे एक मत तयार करायला थोडा वेळ लागतो आपल्याकडे. आज आपण पाहतो की नोटबंदी झाल्यानंतर त्याचे फायदे काय हे सर्वसामान्य माणसाला कळलेत का? आज मी असं सांगेल की सर्वांना आज जवळपास कळलेलं आहे की नोटबंदी केल्यामुळे आपला काहीही फायदा झाला नाही. म्हणजे मी जेव्हा रस्त्यावरच्या लोकांना विचारतो की नोटबंदी झाली तर पूर्वीचे जे चहा तुम्हाला मिळायचा 10 रुपयाला एक कप मिळायचा साध्या हॉटेलमध्ये, तर तुम्हाला 10 रुपये आता केवढ्याला मिळतो? तो म्हणतो आता 10 काय 12 रुपये देखील आता द्यावे लागतं. म्हणजे नोटबंदीमुळे आमच्या जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या स्वस्त झाल्यात का? तर अजिबात झाल्या नाही. जी राईस प्लेट तुम्हाला 50 रुपयाला गरीब माणसाला मिळत होती ती आता कितीला मिळते? तर ती 50पेक्षा जास्त, म्हणजे 50पेक्षा कमी झालं नाही. मग नोटबंदीचा फायदा सामान्य माणसाला, गरीब माणसाला झाला का? तर झाला नाही. हे कळायला थोडा वेळ लागेल. आणि मी निश्चितपणे सांगतो की जेव्हा आम्ही लोकांशी बोलतो तेव्हा लोक म्हणतात की हे बरोबर आहे, हे नोटबंदीचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही. आम्ही 3-3 तास उभे राहतो, अरे आम्हाला तर आमच्याकडे पैसे नव्हते आणि मग कसले 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा कोणाचं काय नुकसान झालं ते देखील सरकारने दिलं नाही. म्हणजे किती काळा पैसा आला तो अजूनही हे सरकार खऱ्या अर्थाने मांडू शकलेलं नाही आणि त्याच्यामधून काय फलनिष्पत्ती झाली हे सामान्य लोकांना अजून कळू शकलं नाही. म्हणून मला असं वाटतं की नोटबंदी
याच्या मागे असलेलं जे अर्थशास्त्र आहे, खरं म्हणजे या सरकारने त्यावेळची त्यांची जी वागणूक आहे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून कोणत्याही अर्थतज्ञांना विचारात न घेता, संबंधित अधिकारी, संबंधित खात्याच्या लोकांना विचारात न घेता केलेली ती म्हणजे एकतर्फी पंतप्रधान मोदींनी घेतलेला तो निर्णय, हे देखील लोकांना आता कळलेलं आहे. हा अशा प्रकारचे जर निर्णय घेतले गेले तर सर्वसामान्य माणसाचं, आम्हाला तर खरं म्हणजे असं वाटत होतं की आणीबाणीनंतर सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर सर्वात परिणाम करणारा कोणता जर निर्णय असेल तर हा नोटबंदीचा आहे. एका क्षणामध्ये सर्व नोटा रद्द झाल्यानंतर लोकांना वाट पाहावी लागली की नोटा आपल्या हातामध्ये येतील की. आणि नोटबंदीमुळे झालं शेतकऱ्याचं नुकसान, कारण त्याचा माल उचलला गेला नाही, तुमच्या उचलला गेला तर कवडी मोल भावानं उचलला गेला. तुमच्या मताशी मी सहमत आहे. मी एकदा चॅनेलवरच चर्चा ऐकली होती की त्यावेळेला विदर्भामध्ये संत्र्यांचं पीक आलं होतं आणि त्या शेतकरी सांगत होता की नोटबंदीच्या अगोदर व्यापारी आले आणि ते म्हणाले की एकराला मी 5 लाख रुपये तुला देईल, 2 एकराचे तुझे काय असेल तर मी तुला 10 लाख रुपये देईल, एक 5,000 रुपये ॲडव्हान्स दिला आणि ते गेले. माल तयार झाला तो दरम्यानच्या काळात नोटबंदी आली होती. नंतर ते शेतकरी गेले व्यापाऱ्याकडे आणि म्हणाले की आता 10 लाख रुपये तुम्ही द्या. तर म्हटले अरे कुठून देणार 10 लाख रुपये, देऊ शकत नाही, तुला 50,000 रुपये घ्यायचे तर घे. अशा प्रकारचं म्हणजे असे 2-3 शेतकऱ्यांच्या त्या 3 महिन्याच्या काळात तरी बरं होतं, जुन्या नोटांचा दर लावून तरी शेतमाल उचलला जात होता. 3 महिन्यानंतर अशी परिस्थिती आली की नव्या नोटात तो सुद्धा निम्म्या दरानं घेतले लोकांनी, खरं, आणि शेतकऱ्याचं वाटोळं झालं. नीलमताई, हा जो नोटबंदीचा प्रश्न आहे आणि त्याचा जो इम्पॅक्ट राज्यात गेल्या 3.5-4 महिन्यात जाणवला, त्यावरती आपल्या विधिमंडळात सविस्तर सरकारनं चर्चा करावी अशी मागणी शिवसेना करणार की नाही? नोटबंदीवरती डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये काही चर्चा झालेली होती, अनेक जणांनी त्याचे संदर्भ दिलेले होते. पण त्याच वेळेला सहकारी बँकांना शेतकऱ्यांना कर्ज आणखीन त्यांचे व्यवहार आर्थिक करण्याच्यासाठी म्हणून परवानगी द्यावी म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी अधिवेशन चालू असतानाच घेऊन गेले होते. पण त्याचा काही परिणाम झाला किंवा सहकारी बँकांना तशी परवानगी मिळाली अशातला भाग नाही. तुमचा आज एक प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबद्दल सरकार काही चालढकल करतं आहे का? आशिष, मला याच्यात बरेच मुद्दे मांडायचे आहेत पण वेळेचं मला मर्यादा पण समजते. पण सभागृहात याच्यावरती साधक बाधक चर्चा तर झालीच पाहिजे. पण खरा प्रश्न याच्यामध्ये मला हा जो दिसतो आहे की बँकांच्या मी विरुद्ध अजिबात नाही आहे, पण आज राष्ट्रीयकृत बँका, अनेक परदेशी मूळ असलेल्या बँका प्रचंड श्रीमंत झालेल्या आहेत, कारण कोट्यवधी रुपयांची लोकांनी पैसे बँकांमध्ये टाकले. दुसरीकडे शेतकरी आत्महत्या का होतात त्याच्या कारणांकडे जर का आपण गेलो तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण रोज बघतोय घटना की कर्जाची जप्ती आली आणि ती जाहीर केली आणि जप्ती आता आपल्या घरावर कागद लागणार, याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत, कारण शेती जी आहे ती किफायतशीर नाही आहे. मग मला हा प्रश्न पडतोय सारखा की शेतीमालाचा भावाचा विषय असेल किंवा शेतीला जी कर्ज घेतली जातात ती कर्ज कशा पद्धतीने दिली जात आहेत की ज्याच्यामधून लोकांना दिलासा मिळण्याच्याऐवजी बँका श्रीमंत झालेल्या दिसत आहेत आणि शेतकरी अधिक गरीब झालेला दिसतोय. म्हणजे थोडक्यात आपली जी यंत्रणा आहे हे कर्जमुक्तीकडे जायलाच पाहिजे, पण कर्जमुक्तीकडे जाण्यासाठी ज्या ज्या पॉईंट्सवरती ज्या ज्या वाटेमध्ये जे खड्डे दिसत आहेत ते जर का बुजवले नाहीत तर प्रश्न कसा येणार आहे, परत त्याच खड्ड्यामध्ये माणसांना उड्या मारण्याची वेळ येणार आहे, त्याच्यामध्ये त्यांचे मृत्यू झालेले दिसणार आहेत. आणि म्हणून मला कळत नाही, मग खूप व्यथित आहे या गोष्टीच्यामुळे की वेगळे सचिव नेमले गेले तरी आज मराठवाड्यात विदर्भात आत्महत्या होतानाच दिसत आहेत. तुरीच्या भावाचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात, हाच विषय डिसेंबर अधिवेशनामध्ये मी स्वतः घेतला होता धानाबद्दलचं की बारदाना नाही आहेत आणि म्हणून ते विक्रीची केंद्र बंद ठेवली होती 4-4, 5-5 दिवस आणि शेतकरी येऊन फेऱ्या मारून परत जात होते. त्यांच्या प्रवासाचे पैसे कोण देणार, त्याच्यामध्ये माल त्यांचा कमी भावाने विकावा त्यांना सगळीकडे लागतो आहे. आणि प्रश्न मला काय वाटतोय की लगेच सरकारचं असं सरकारी छाप उत्तर अपेक्षित नाही आहे की बघा इतका तूर विकला गेला, बघा एवढं धान्य विकलं गेलं. प्रश्न कुठे, टोमॅटो
कांदे सडवून टाकायची वेळ आली प्रत्येक ठिकाणी. आमचं काय अपेक्षा आहे की सरकारकडून लॉंग टर्म उत्तर या गोष्टीचं मिळालं पाहिजे ना. शेतकरी संघटनेचं शरद जोशींचं आंदोलन उभं राहिलं 84 साली, तेच मुळे कांदा उत्पादकांच्या आंदोलनातून संपूर्ण शेतकरी संघटना उभी राहिली. ती सुद्धा एका अर्थाने तिचा खूप मोठा प्रगती झाली आणि नंतर आपण बघतो की शेतकऱ्यांचे प्रश्न आजही तसेच आहेत. मला एक लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःला एक खंत वाटते आणि व्यथित व्हावंसं वाटतं. याच्यासाठी व्यथित मी होते आहे की एवढं सगळं होऊन परत आज केंद्र सरकार काय म्हणतं की बँकांमधला इंटरेस्ट रेट जो आहे तो आम्ही कमी करणार. अरे तुमच्याकडे पैसे जास्त आलेले आहेत म्हटल्यावरती लोकांना अजून घरांसाठी आणि उद्योगासाठी पैसे द्यावेत तुम्ही, म्हणून तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या पैसे जे आहेत ती पुंजी स्वतःकडे घेतली आहे का ती गोरगरिबांना मिळणार. आज सन्माननीय राज्यपालांनी सांगितलं की आम्ही आता लोकांच्या बँकेमध्ये कॅश जमा करणार आहोत, पण किती लोकांच्या बँकेमध्ये किती कॅश जमा करणार, ती कशी वापरणार, स्पष्टता अजिबात नाही आहे ना. आणि दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढते. दरवेळेला घटना घडली की त्याच्यानंतर आणि अजून एक प्रश्न असा आहे महत्त्वाचा की आमची जी महसूल यंत्रणा आहे राज्याची, तिला साधारणपणे तिच्यात काय मुरवलं आहे भावना की शेतकरी आत्महत्या झाल्यावर शेती किफायतशीर नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली नाही असं लिहायचं नाही, तर तो व्यसनी होता, त्याच्या कुटुंबात वाद होते आणि बरोबर तसेच पंचनामे करून तोच तक्ता आमच्या समोर येतोय. हा पात्र तो अपात्र, मुळामध्ये आमची व्यवस्था अपात्र का होते, तिला कसं पात्र करता येईल आणि तिच्याकडून ह्या मूलगामी प्रश्नाच्या परत पोचणं म्हणजे कर्जमुक्ती आहे ना. फक्त कर्जमुक्तीसाठी एवढं बजेट उचललं आणि ते टाकलं हा मुद्दा नाही आहे. आणि हा प्रत्येक बाबतीतली संवेदनशील यंत्रणा शेतकऱ्यांसाठी उभारला हे माझ्या दृष्टीने मी तर माझं जीवित कार्य मानते. फक्त हा एका अधिवेशनाचा प्रश्नच नाही आहे. ठीक आहे. प्रश्न हाच आहे की उत्तर प्रदेशच्या निवडणुका लागल्या म्हणून भाजप जाहीरनाम्यात सांगतंय मतदारांना की तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचं पीक कर्ज माफ करतो. मग महाराष्ट्रामध्ये देशातल्या सर्वाधिक आत्महत्या होतात, तिथं का नाही कर्ज माफ केलं जात? तो प्रश्न, ती मागणी महाराष्ट्रातला शेतकरी करतोय. त्याकडे सरकार लक्ष देणार आहे की नाही याही प्रश्नाचा पाठपुरावा सबंध अधिवेशन काळात केला जाणार आहे. त्यावर आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. राज्याच्या बजेट अधिवेशनात जनतेचे प्रश्न मार्गी लागतील का? 80% लोक म्हणतायत नाही, राज्याच्या बजेट अधिवेशनात जनतेचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. जनतेला हा विश्वास आहे की आपला प्रश्न मार्गी लागणार नाही. पुन्हा एकदा खेदानं सांगावंसं वाटतं, ही जी भावना जनतेमध्ये आहे ती राज्याच्या दृष्टीनं चांगली नाही आहे. याचा विचार देवेंद्र फडणवीस सरकारनं जरूर केला पाहिजे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे आहेत. मी आता बरोबर नाव घेतलं. रणपिसे साहेब, प्रश्न तोच आहे की 18 मार्चला राज्याचं बजेट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सादर करणार आहेत. केंद्राचं बजेट आपण बघितलं की निवडणुकांच्या काळात सादर केलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं सुद्धा बघ्याची भूमिका घेतली आणि त्या बजेटमध्ये आपण बघितलं की लोकप्रियच बजेट होतं ते. आताचं जे 18 तारखेचं बजेट आहे तेही राज्याच्या दृष्टीनं, कारण निवडणुकानंतरचं बजेट आहे, लोकप्रिय असेल असंच मानलं जातं आहे. कदाचित त्या बजेटमधून सरकार स्वतःला सावरून घेईल, पुन्हा आपली इमेज जनतेमध्ये चांगली करू शकेल असं वाटत नाही? नाही, आशिषजी मी आपल्याला सांगू इच्छितो की भाजपचं केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार यांना आर्थिक धोरण, आर्थिक नीती कशी असावी याच्यामधलाच मूलभूत फरक समजत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. याचं कारण असं की त्यांनी नीती योजना आयोगाचं रूपांतर केलं नीती आयोगामध्ये. मग नीती आयोगामध्ये झाल्यानंतर पुढं काय बदल केला? काहीच नाही. त्याच्यानंतर नोटबंदीचा निर्णय घेतला. नोटबंदीने फायदा झाला का? एकाही अर्थशास्त्रज्ञाने सांगितलं की याने फायदा झाला नाही. एवढंच नाही तर ते आमचे पुण्याचे जे होते ना, काय नाव त्यांचं, त्यांनी एक मोठा प्लॅन केला होता आणि बोकील ते बोकील सुद्धा म्हणाले नोटबंदीचा निर्णय माझा नव्हता,
मी सरकारला या बाबतीत सल्ला अहो दिलेला नाही. बोकीला आधी क्रेडिट घ्यायला आले होते टीव्ही वरती पहिल्या पण 2-3 दिवसांमध्ये, पण नंतर फोलपणा कळल्यावर गायब झाले. नंतर गायब झाले आणि म्हणाले हे चुकीचं आहे, म्हणजे हे सरकारचा. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बरोबर प्रश्न विचारला 18 तारखेच्या बजेटचा. 18 तारखेच्या बजेटचा प्रचंड घोळ आहे. नीलमताई सभागृहात बोललेत लाईट ते घ्या म्हणा. हां, नीलमताई प्रचंड घोळ आहे 18 तारखेच्या बजेटचा. आता आपलं पूर्वीचं जे बजेट होतं त्या बजेटमध्ये प्लॅन एक्सपेंडिचर आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर अगदी स्पेसिफिक असायचं आणि जबाबदारी त्या त्या अधिकारावर फिक्स होती. आता या सरकारनं केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे याचं नामांतर केलं. आता प्लॅन आणि नॉन प्लॅन बजेट येणार नाही. कार्यक्रमाअंतर्गत खर्च आणि अनिवार्य खर्च अशी 2 नावं दिलीत आणि एकच बजेट हेड दाखवलेलं आहे. म्हणजे आता इथून पुढं एखाद्या विभागाला जे पैसे मिळतील ते कार्यक्रमाअंतर्गत आणि अनिवार्य खर्च, ते अनिवार्य खर्चावरच म्हणजे रिपेरिंगवर, पगारावर याच्यावरच ते जास्त दाखवतील. आणि याच्यामुळं सरकारची मत्ता, सरकारची प्रॉपर्टी किंवा जनकल्याणकारी योजना राबवल्या गेल्या पाहिजेत त्या राबवल्या जाणार नाही. अकाउंटेबिलिटी कमी होते ना, अकाउंटेबिलिटी कमी होते. मी आजच मुनगंटीवार साहेब राज्यपालांना ज्या वेळेला येणार होते त्या अगोदर आले. मी मुनगंटीवार साहेबांना म्हटलं बाबा ह्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी कुठे आहे. तरीसुद्धा सरकारने आग्रह केला. विधिमंडळाच्या अंदाज समितीसमोर हे आणलं. 3 सचिव, अर्थ विभागाचे, नियोजन विभागाचे, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग सगळे सचिव होते. मी त्यांना यावेळेला प्रश्न विचारले आणि सगळे निरुत्तर झाले, नो अकाउंटेबिलिटी. मग 14 फेब्रुवारीला मी ते थांबवलं. म्हणलं तुम्ही आम्हाला अकाउंटेबिलिटीचं द्या. मग 1 आठवड्याने 22 तारखेला ते आले, पण प्रॉपर उत्तर आम्हाला मिळालं नाही. आता मुनगंटीवार साहेबांना मी आज तो प्रश्न केलेला आहे की बाबा याच्यात अकाउंटेबिलिटी काय आणि याच्यात सरकारची मत्ता वाढणार कशी, जनकल्याणकारी योजनांची अंमलबजावणी कशी होणार. मग ती जर तुम्हाला करायची असेल तर कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी जे झिरो बेस बजेटिंग केलं होतं आणि त्याच्यातून त्या झिरो बेस बजेटिंगमधून सरकारचा पैसा वाचवून सरकारच्या विविध योजना अंमलात आणल्या होत्या. मी त्यावेळेला माझ्याकडे जवळजवळ 7-8 डिपार्टमेंट सब कमिट्या केल्या होत्या, एस्टिमेट कमिट्या. माझ्याकडे डिपार्टमेंट होतं, इरिगेशन होतं, माझ्याकडे पोलीस होतं. मी तुम्हाला सांगतो, चव्हाण साहेबांना मी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो. मी म्हणलं साहेब हे कसं करायचं. मला म्हणले आवर रणपिसे त्या इरिगेशनचं एक पोतं जरी झटकलं ना तरी लाखो रुपये त्यातून पडतील आणि ते आपल्या विकासाला वापरा. हे शंकरराव चव्हाण साहेबांचं म्हणणं होतं. या बजेटमध्ये काहीच होणार नाही. आणि बजेट, नीलमताई आमच्या कामकाज सल्लागार समितीच्या सदस्य आहेत. मी प्रत्येक वेळेला हा प्रश्न मांडतो की हे सरकारने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आणला. तुम्ही बजेटच्या तारखा बघा, 9 तारीख नाही तर 18 तारीख, 9 तारीख नाही तर 18 तारीख, 9 तारीख नाही तर 18 तारीख, अजून 27 तारीख आलेली नाही. लकी नंबर आहे मुनगंटीवारांचा. हे काय विचारा ना. मग सरकार आपल्याच अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आणत नाही, ते या बजेटची काय अंमलबजावणी. हे बजेट म्हणजे हे तर निरर्थकच असेल. मी तुम्हाला सांगतो, याच्यातून जे काही केलेलं आहे याच्यामध्ये कार्यक्रमाअंतर्गत अनिवार्य खर्च आणि सगळ्याची भेसळ करून अधिकारी वर्गाला, जे भ्रष्टाचारी लोक आहे त्यांना पैसे खायला भरपूर वाव या बजेटमधून मिळणार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. हे होऊ नये. जनतेच्या कल्याणासाठी आपण सगळ्यांनी, शिवसेनेसहित सगळ्या पक्षांनी, ज्यांना ज्यांना असं वाटतं आपण या गोष्टीला नीलमताई विरोध केला पाहिजे. नीलमताई तुम्हाला काही म्हणायचं आहे बजेटवर? हां, मला असं म्हणायचं आहे की आपण फक्त राज्याच्या बजेटचा विचार करणं पुरेसं नाही आहे. कारण केंद्राच्या बजेटचं आता राज्यसभा आणि लोकसभेचं अधिवेशन चालू झालेलं आहे. तिथे सुद्धा बरेचसे मुद्दे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मांडले जातील. तसं आपण हे विसरता कामा नये की GST जो आत्ता लागू होणार होता तो आता 1 जूनपासून लागू होणार आहे. आणि सन्माननीय अरुण जेटलीजींनी आज आश्वासन दिलं होतं की जे मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये, विधानसभा आणि परिषदेमध्ये त्याची पुनरुक्ती केली होती की मुंबई महानगरपालिकेचा जो स्रोत आहे तो स्रोत आम्ही आटू देणार नाही आणि त्यासाठी आम्ही वेगळ्या पद्धतीची तरतूद कायद्यामध्ये करू. ती कशा पद्धतीने होणार याच्यावर जसं लक्ष आहे तसं राज्यातल्या अन्य महानगरपालिका ज्या आहेत त्यांना सुद्धा GSTच्या मुळे जे त्यांचे संपूर्ण उत्पन्नाला फटका बसणार आहे त्याच्यात कशा पद्धतीने त्यांना दिलासा मिळणार आहे.
आणि दुसरं असं आहे की जिल्हा परिषद आणि एकूणच बजेटमध्ये 3 ते 5 वर्ष आपल्याला त्याचा परिणाम होणारी GSTचा आणि त्याच वेळेला नोटबंदी झालेली असल्यामुळे 1.5 ते 2% GDPचा ग्रोथ रेट घसरलेला आहे. ती भरपाई, तिन्ही चारी मुद्द्यांचा जर का विचार केला ती भरपाई कशी मिळेल? 18चं जे आपलं बजेट आहे ते सगळ्या बाजूनी असं जखडलेलं बजेट आहे. पण सुधीर भाऊ मुनगंटीवार एक अर्थशास्त्रज्ञ आहे, चांगलं त्यांचा अभ्यास आहे, खूप वर्ष ते करतायत. त्यातल्या त्यात ते काय देणार आहे त्याच्यावर आमचं निश्चितपणाने लक्ष राहणार आहे. तर विरोधाचा प्रश्न नाही आहे, प्रश्न कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणार आणि पुढे कसं आपलं मार्गक्रमण असणार आणि याच्यात शेतकरी कुठे जाणार, कामगार कुठे जाणार, हा सगळा प्रश्न या आहे. बजेटला घेऊन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मुंबई महापालिकेमधली जकात जर का रद्द करायची असेल तर त्याला अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला किंवा भरपाई राज्य सरकारकडे शिवसेना मागणार आहे का, की पुन्हा मुंबईच्या जकातीच्या प्रश्नावरून GSTच्या अनुषंगानं शिवसेना पुन्हा भाजपला धमक्या देईल? अशी आमच्या अपेक्षा ज्या आहेत मुंबईकर जनतेसाठी आहे. त्याला तुमच्यासारखा एक हुशार पत्रकार धमक्या वगैरे म्हणतोय काय बरोबर नाहीये. तुम्ही उलट म्हटलं पाहिजे की एवढी मोठी जकात जर का रद्द होत असेल तर मग त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह प्लान काय आहे? GSTच्या अनुषंगानं भरपाई मुंबईला मिळणार आहे की नाही, हाच तुमचा प्रश्न असेल ना. नाही त्याच्यासाठीच तर मग जीएसटी आल्यावर सर्व कर रद्द होणार होते, बरोबर आहे. आणि म्हणून तर मग वेगळी मुंबईसाठी तरतूद करण्याचं आश्वासन दिलेलं आहे ना. त्याच्यामुळे जकात GST आली की जकात रद्द त्यांना करणार असंच त्यांचं म्हणणं आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की अशी तरतूद कायद्यामध्ये जर का दिली नाही तर सगळे पैसे एका किटीमध्ये जमा होतील आणि मुंबईचे कुठले पैसे आहेत आणि दुसऱ्या कोणाचे कुठले आहेत हे कसं तुम्ही त्याचं नियोजन करणार आहात, हा तर आमचा ऑलरेडी मतभेदाचा मुद्दा आहे. पण त्यांनी दिलेलं आश्वासन ते पाळतील असं आपण बघूया आणि त्या दृष्टीने तुमचं सहकार्य आम्हाला असू दे. ठीक आहे. मी प्रवीण दरेकर यांच्याकडे जातोय. प्रवीण दरेकर, तुम्ही ही चर्चा शांतपणे ऐकली आहे. तुमच्याकडे खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे की उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लागल्या म्हणून तुम्ही तिथे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन देता. महाराष्ट्रात का देऊ शकत नाही? महाराष्ट्रात एवढ्या आत्महत्या होत आहेत, आत्महत्यांमध्ये रोज वाढ होते आहे, तरी सुद्धा सरकार चालढकल करत आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून. नाही, सरकार कुठल्याही प्रकारे कर्जमाफीच्या मुद्द्यावर चालढकल करत नाही. आपण अनेकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट्स पाहिले असतील. कर्जमाफी बरोबर कर्जमुक्ती म्हणजे शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जातून मुक्त ज्या कारणांमुळे कर्जबाजारी होतोय त्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार करतंय. अशी जी कर्जमाफी संदर्भात सुद्धा नुकतीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट आपल्या माध्यमातून दिल्याचं आपल्याला माहित असेल की योग्य वेळी कर्जमाफी निश्चितपणे राज्यातल्या शेतकऱ्यांची केली जाईल. कारण शेवटी हे राज्य चालवत असताना आर्थिक सगळ्या गणित जमवणं त्या ठिकाणी महत्वाचं असतं. नुसतं त्या ठिकाणी विरोधी पक्षासारखं बोलून त्या ठिकाणी सरकारला काम करता येत नाही. तर त्या ठिकाणी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांची भूमिका माफीच्या बाजूनी 100% आहे. आणि मला वाटतं उत्तर प्रदेशला ज्या पद्धतीनं कर्जमाफी शेतकऱ्यांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षानं भूमिका घेतली तशाच प्रकारचा पवित्रा योग्य वेळी राज्याचे मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्यात सुद्धा घेतील याविषयी माझ्या मनात तीळमात्र या ठिकाणी शंका नाही. प्रवीण दरेकर, तुम्ही सुद्धा मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहात. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून नोटबंदीचा इफेक्ट जो सर्वसामान्यांवरती झाला, खास करून जिल्हा बँकांवरती झाला, त्या संदर्भात विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी करणार नाही? नोटबंदीच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची मते या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते मांडतात. नोटबंदी हा एक धाडसी निर्णय देशाच्या पंतप्रधानांनी घेतल्यानंतर या राज्यामध्ये 2 महत्वाच्या निवडणुका झाल्या. एक म्हणजे राज्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, ज्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वसामान्य नागरिक जो प्रवीण दरेकर, निवडणुकांमध्ये भाजपला काय मॅन्डेट मिळालं, मतं मिळाली, भाजपचा विजय झाला हे सगळ्यांना माहिती आहे. पण तरी सुद्धा नोटबंदीमुळे लोकांचे हाल झालेले नाहीत हे मानायला मी तरी तयार नाही आणि कोणीच तयार नाही. लोकांचे हाल झालेले आहेत. मतपेटीतून ते जरी बाहेर आलं नसलं तरी लोकांचे, शेतकऱ्यांचे नोटबंदीमुळे हाल झालेत हे नाकारून चालणार नाही. नाही, आशिषजी, ते निश्चितपणे आपण नाकारत नाही.
लोकांची गैरव्यवस्था झाली याविषयी दुमत असायचं काही अशी जी कारणच नाही. लोकांना त्या ठिकाणी अनेक रांगा लावाव्या लागल्या, पैशाची चणचण भासली, यामत काय दुमत असायचं किंवा चालढकल करायचं काही कारण नाही. परंतु त्या ठिकाणी दीर्घकालीन असं जेव्हा देशाच्या हितासाठी हा निर्णय घेतला त्यावेळेला नोटबंदीचं या ठिकाणी शेवटी आपण मॅन्डेटवरच बोलत असतो ना. जेव्हा आपण सोयीचं तेव्हा निवडणुकीतला निकाल मतदारांनी दिलाय त्यावर आपण त्या ठिकाणी आपल्या भूमिका घेत असतो. आणि म्हणून मी आशिषजी मगाशी उल्लेख केला की नगरपालिका आणि जिल्हा परिषदा महापालिकांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये जनाधार जनतेनं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने त्या ठिकाणी दिल्या. आणि ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना अडचणी आल्यात त्याही अडचणीतनं आज जिल्हा बँका त्या ठिकाणी आम्ही सावरतोय. आजही त्या ठिकाणी कारभार सुरळीत त्या ठिकाणी होतोय. आज आवश्यक असणारी त्या ठिकाणी करन्सी देण्याचं काम त्या ठिकाणी केंद्र सरकार करते. आणि त्यामुळे त्या काही तात्कालिक महिन्यांना दिवसांना आम्हाला अडचणीला सामोरं नक्की जावं लागलं, परंतु आज त्या बाबतीतची परिस्थिती पूर्णपणे स्थिरावली आहे. ठीक आहे प्रवीण दरेकर, तुम्ही बोललात, धन्यवाद. विरोधक म्हणून तुम्हा दोघांनाही प्रश्न आहे, जयदेव गायकवाड आणि शरद रणपिसे. आधी जयदेव गायकवाड यांना नोटबंदीचा इफेक्ट ते नाकारतात. ते म्हणतात की भरघोस मतं आम्हाला मिळाली, सर्वत्र नंबर 1 पक्ष झाला आहे भाजप, त्यामुळं मुख्यमंत्री खुशीत आहेत. पण म्हणून सरकारनं नोटबंदीवर जनतेला उत्तर द्यायलाच नको असं काही नाही आहे. बरोबर. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की या सरकारच्या काळात असं बघण्यात आलं की अधिवेशन काळामध्ये सुरुवातीला काँग्रेस राष्ट्रवादीची एकी दिसते. सगळे नेते कधी A6वरती कधी B4वरती एकत्र जमतात, चहापान घेतात, जेवण घेतात, पत्रकार परिषद घेतात. पण जसं जसं अधिवेशन कालावधी सरत जातो पुढे तसं तसं तुमच्यामध्ये दुरावा होतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवरती वारंवार मग शंका घेतली जाते. या अधिवेशनात तसं होणार नाही आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जे ज्येष्ठ आमदार आहेत दोन्ही सभागृहांमधले ते पुढे येतील असं दिसेल. मला तरी वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा पर्याय नाही. राजकीय परिस्थितीचं व्यवस्थित विश्लेषण केलं तर अशा प्रकारे एक मोठी राजकीय शक्ती प्राप्त केल्यानंतर जो काही बेलगामपणा बेजबाबदारपणा निश्चितपणे त्यांच्यावरून दाखवताना ते जे स्वप्न लोकांना दाखवत आहेत, पण आतमधून त्यांचे जे कारनामे चालू आहेत ते मात्र एका छुप्या अजेंडाकडे जाणारे कारभार. आणि मग अशा सरकारचे जे डावपेच आहेत, खरं म्हणजे जे डावपेच ओळखून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील डावपेच आणि प्रति डावपेच करण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. केवळ आता तर परिस्थितीनेच अशी निर्माण झालेली आहे की त्यांना एकत्र राहणं जास्त आवश्यक आहे. कारण जनतेमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे की आमच्या वोट बँक तुटते तुमची प्रश्नासाठी हे कोणी लढत आहे. आता नेक्स्ट अल्टरनेटिव्ह पुन्हा लोकांना विचार करावा लागणार आहे की हे कशा पद्धतीने सरकार करतात. मी सुरुवातीलाच सांगितलं की कुठल्याही प्रकारचा गुणात्मक असा एक वेगळा परिणाम किंवा रिझल्ट या लोकांनी दिलेले नाहीत आणि देऊ शकणार नाहीत. कारण तशा प्रकारे आर्थिक क्षेत्रामधले घ्या, सामाजिक क्षेत्रामधले जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यातून कुठल्याही प्रकारचे एक पॉझिटिव्ह चांगल्या प्रकारचे रिझल्ट आलेलेच नाही आहेत. मग तो नोटबंदी घ्या किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दलचा विचार करा आणि सामाजिकदृष्ट्या दलितांच्या प्रश्नांचा विचार करा. आज आपण पाहतो की त्या कोल्हापूरमध्ये ज्या निगरूनपणे त्या एका प्राध्यापकाची म्हणजे डॉक्टर किरवलेंची हत्या होते, दिवसा ढवळ्या अशा प्रकारे घटना घडतात आणि या सरकारने काय वैयक्तिक वादातून नाही असं कारण पुढे येत आहे आता कारण अजून आहे म्हणजे फार बरं होईल कारण ते येण्याची गरज आहे. कारण परंतु अशा प्रकारे अतिशय शॉकिंग की एका समाजाच्या म्हणजे मी तर असं म्हणेल की एक वैचारिक एक पार्श्वभूमी असलेला एक प्राध्यापक आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांचा प्राध्यापक त्याचे अशा प्रकारचे निगरून खून होते. फार मोठा लॉस आहे त्या चळवळीचा देखील आणि हे सर्व घडतं आहे या सरकारच्या कारकिर्दीमध्ये. म्हणून मला असं वाटतं की आर्थिक पातळीवर आम्ही हे केलं ते केलं पण सामाजिक पातळीवर काय किती भयंकर गोष्टी सगळ्या चालू आहेत. त्या शरद रणपिसे अगदी थोडक्यात मला का कुणास असं वाटतंय तर मी पण आज 15 वर्षापासून विधिमंडळ कव्हर करतोय, सरकारचं कामकाज जवळून बघतोय, रिपोर्टर ते संपादक असा प्रवास मी केलेला, त्यामुळे मी अधिक हक्कानं बोलू शकतो. हे सरकार का कुणास ठाऊक मोदी सरकारच्या सावलीतून बाहेर येत नाही आहे.
अजूनही मोदी सरकारचं गुणगान करत काम करत आहे आणि जनतेच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणजे काय तर आम्ही लॉंग टर्म उपाययोजना करतो आहोत, आम्हाला शॉर्ट टर्मचं काही घेणं देणं नाही. अरे पण तो शेतकरी मरतोय ना, त्या जनतेचे हाल होत आहेत ना, त्याला जिवंत ठेवण्यासाठी सलाईन द्यावं लागणार आहे, त्याचा विचार कोण करणार आहे? अशा ज्या गोष्टी आहेत, मग ते प्रशासनाच्या बाबतीत असेल, प्रशासन मंत्रालय टू अगदी चावडीपर्यंत घ्या, खाली सजापर्यंत घ्या, तिथपर्यंत जो प्रशासन तुमचं लूज पडलं आहे तिकडं तुम्ही कधी लक्ष देणार? ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यावरती या अधिवेशनात विरोधक जाब विचारतील का? कारण तिथं सरकारला टाईट करणं हे गरजेचं आहे जनतेच्या हितासाठी, असं विरोधक म्हणून वाटत नाही का? नाही, आपण सुरुवातीला जयदेव गायकवाडांना जो विचारलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र राहून विरोधी पक्ष म्हणून प्रबळ भूमिका करेल का, मला एक लॅकुना त्यांच्यामध्ये दिसतोय. तो लॅकुना आजच मी सकाळी सन्माननीय विरोधी पक्षनेते विखे पाटलांना म्हणालो की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रोज एकत्र भेटतात. आमची सकाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आमची काँग्रेसची आणि राष्ट्रवादी आणि जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्या गटनेत्यांची बैठक असते. त्याला माननीय अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, विखे पाटील साहेब, मी असतो, आम्ही असतो. पण आता एवढ्यावर बैठक घेऊन चालणार नाही. तर अधिवेशन काळामध्ये 2 दिवसाने 3 दिवसाच्या अंतराने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची एकत्र बैठक होणं गरजेचं आहे. मग त्यातून तो मेसेज जाईल. आज आम्ही नेते मंडळी एकत्र बसून एक पॉलिसी ठरवतो, आज विधिमंडळात काय काम करायचं, सरकारला कसं कोंडीत पकडायचं, जनतेचे कोणते प्रश्न मांडायचे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज त्या विषयावर मी माननीय विखे पाटील साहेबांशी बोललो, त्यांनाही तो विचार पटला आणि लवकरच मला वाटतं की आमदार एकत्र बसायला लागल्यानंतर मग ते एकजुटीचं जे चित्र आपल्याला अपेक्षित आहे ते निश्चितपणानं प्रभावीपणे दिसेल. दुसरा जो आपला प्रश्न होता की सरकार या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं शिथिलता आलेली आहे, अतिशय रास्त प्रश्न आहे. आज तुम्ही यांनी कोल्हापूरचं हत्येचं उदाहरण सांगितलं. आज तुम्ही प्रवास करा, कुठल्याही रेल्वे स्टेशनला उतरा आणि टॅक्सी मागा किंवा रिक्षा मागा, एकही रिक्षावाला येत नाही, एकही टॅक्सीवाला येत नाही. अनेक गोष्टी आहेत, मी तर एक छोटं उदाहरण सांगितलं, अनेक गोष्टी आहेत. या अनेक गोष्टीमध्ये प्रशासनावर यांचा अंकुश राहिला नाही. तुमच्याकडे ॲप नाही आहे त्यामुळे टॅक्सी किंवा रिक्षा येत नाही तुमच्याकडे. नाही, आता सगळं काय ॲपवर आहे. ॲपचं वेगळं आहे, पण एक जो सर्वसामान्य वर्ग आहे तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे, तो नंतर घेऊ. पण माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना घोड्यावर बसायचं आहे त्यांना घोड्याचा लगाम पकडून घोड्याला दिशा देता आली पाहिजे. ती दिशा देण्याचं काम हे सरकार करत नाही, हे मात्र माझं मत मी आपल्याला सांगू इच्छितो. ठीक आहे, लोकशाही भक्कम करायची असेल ना तर विरोधक कणखर पाहिजे आणि आता विरोधक कणखर व्हावेत अशी परिस्थिती काँग्रेस राष्ट्रवादीसाठी तर नक्कीच आलेली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलेलं आहे की इथून पुढं राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच पुढे जाईल. ही एका अर्थानं चांगली बाब आहे. उशिरा का होईना राष्ट्रवादीला हे कळलं आहे की काँग्रेसच्या हातात हात घालूनच आपल्याला पुढं राजकारण करावं लागेल. पण विरोधकांच्या बाबतीत जर का म्हणाल तर ही एक चांगली बाब आहे, कारण विरोधक कणखर झाले पाहिजे, त्यांच्यामध्ये समन्वय आला पाहिजे, तरच जनतेचे प्रश्न हे विधिमंडळात मार्गी लागतील. कारण विरोधकच जनतेचे प्रश्न हे विधिमंडळात उचलून धरत असतात आणि सरकारला जाब विचारत असतात. त्यामुळे या अधिवेशनामध्ये तसं घडेल अशी अपेक्षा धरूया आणि आज इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. राज्याच्या बजेट अधिवेशनात जनतेचे प्रश्न मार्गी लागतील का? 82% लोक म्हणतायत नाही, राज्याच्या बजेट अधिवेशनात जनतेचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. जनतेला खूप कॉन्फिडन्स आहे की आपल्याला वाऱ्यावर सोडलं जाईल. हा जो जनतेचा कॉन्फिडन्स किंवा विश्वास आहे तो देवेंद्र फडणवीस सरकार फोल ठरवेल अशी आशा करूया आणि इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.